महावितरणमध्ये होऊ घातलेल्या पुनर्रचनेच्या विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते कृती समितीने MPRची होळी केली। महावितरणमध्ये होऊ घातलेल्या पुनर्रचनेच्या विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते कृती समितीमध्ये सहभागी होऊन वितरणमध्ये होऊ घातलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यक्षेत्राचा तसंच कोणालाही विश्वासात न घेता जनमित्रांसह अधिकारी वर्गाला वेठीस धरणाऱ्या पुनर्रचनेच्या MPRची सर्वानुमते होळी केल्या गेली। तसंच येणाऱ्या काळात जर ही पुनर्रचना लागू झाली तर त्याचा जनतेला होणारा त्रास याबद्दल सर्वांना अवगत करण्यात आलं। शासन दरबारी जर हा MPR रद्द झाला नाही तर कृती समितीने ठरवल्याप्रमाणे येत्या 9 ऑक्टोबर 2025 ला सर्व वीज कर्मचारी अधिकारी संपावर जाईल असा इशाराही देण्यात आला। यामध्ये महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार संघटना, सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, तांत्रिक कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन या संघटनांचे पदाधिकारी आणि अभियंते उपस्थित होते। आज दिनांक 23 तारखेला आम्ही जो काही महाराष्ट्रामध्ये रिस्ट्रक्चरिंगच्या संदर्भात प्रशासनाने दिलेला प्रोटोकॉल आहे त्या संदर्भात आम्ही तिवसा उपविभाग येथे विरोध दर्शवून या काही सगळ्या परिपत्रक जे काढलेले महावितरणने त्याची आम्ही आज होळी केलेली आहे। यामध्ये आमच्या सगळ्या महाराष्ट्रामधील 7 संघटना या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी आहे। तसेच येणाऱ्या पुढच्या काळात ज्या काही कृती समितीच्या माध्यमातून आम्हा सगळ्या सभासद वर्गांना जो काही निर्णय कृती समिती देईल आम्ही सगळेजण त्याचा तंतोतंत पालन करून येणाऱ्या रिस्ट्रक्चरिंगला हाणून पाडूया। त्यासाठी आम्ही सगळे इथं कर्मचारी उपस्थित झालेलो आहोत।